मंत्रिमंडळ विस्ताराला आज मुहूर्त लाभण्याची शक्यता, तिन्ही नेत्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची चिन्ह। मालेगाव प्रकरणाचा तपास आता एटीएस देखील करणार, हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा किरीट सोमय्या यांचा आरोप। नाशिकच्या कांद्याला अच्छे दिन, श्रीलंकेनं आयात शुल्क घटवल्यानं कांद्याची निर्यात वाढणार। शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गर्दी, दिल्लीत पवारांच्या निवासस्थानी अजित पवारांसह शुभेच्छुकांचा मेळा। पीएफ धारकांना नवीन वर्षामध्ये गुड न्यूज, पीएफची रक्कम एटीएम द्वारे ऑनलाईन काढता येणार। शिर्डीतल्या साई मंदिर परिसरात एनएसजी ब्लॅक कमांडोचं मॉक ड्रिल, अतिरेकी हल्ला झाल्यास खबरदारीसाठी नियोजन।